श्री गुरुदेव दत्त. गुरुस्तुती. या स्तुतीमध्ये गुरूंना परिपूर्ण आत्मा आणि अखंड, अविनाशी आणि प्रकाशमान आत्मा म्हटले आहे, ज्यांच्या ज्ञानामुळे मनुष्य कृतार्थ होतो, ज्यांच्या चरणी मन एकनिष्ठ होते, आपल्याला कसले भय राहत नाही, असे हे गुरु. गुरु म्हणजे पूर्ण आनंद, जे जागृत, स्वप्न आणि गाढ झोप या तिन्ही अवस्थांमध्ये साक्षी असतात. तेव्हा नित्य श्रवण आणि पठन करावी ही गुरुस्तुती. श्री गुरुस्तुती. जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, जो नित्य राहे उदित प्रभात्मा, ज्ञाने जयाचा नर हो कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. अखंड आत्मा अविनाशी दत्त, तया पदी लाविती जे स्वचित्त. वित्त प्रभा सोडिती ते कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. जो जागृती स्वप्न सुषुप्ती साक्षी, जो निर्विकारे सकला निरीक्षी. विक्षी परिजासी नसे निजार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. जळी स्थळी सर्व ही वस्तू माझी, व्यापुनी राहे चितयासी राजी. जो ठेवी भावे नर हो कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. जे दृश्य ते रूप नसे जयाचे, दृश्यात राहे अविकारी ज्याचे. स्वरूप तोची अविनाशी अर्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. दृश्यासी घेता नच घेव वेजे, स्वरूप तस्थ प्रभुचे स्वतेजे. स्वये प्रकाशे जगिजो परार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. असोनी सर्वत्र गुरु प्रसादा, विनान लाभे करिताही खेदा. भेदाची वार्ता करिजो अपार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. अनन्य भावे भजता अनन्य, लभ्य प्रभु जो नच होई अन्य. संन्यस्त सर्वेषण तारणार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. मागे तुकाराम तयासी दत्त, हे वासुदेवा करुणी निमित्त. हे स्तोत्र चिन्मार्त पदा समर्थ, द्याया हराया सकलाध्यनर्थ. तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. गाणगापुरी 1827 शकामधी, उदेले स्तोत्र हे आदिव्याधी हारी हरिकुदी. इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित गुरुस्तुती संपूर्णम्. श्री गुरुदेव दत्त.